तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट समजायच्या आधी एक समजून घ्या अशी गोष्ट की एक आपल्याकडे सेट असते ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, एक असा सेट असते ज्याच्यामध्ये आपले सगळे एलिमेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट. किंवा असं म्हणू शकतो की आपल्याला लागणारे जेवढे काही सेट आहे ते कुठून घेतो आपण, युनिव्हर्सल सेटमधून. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. उदाहरणार्थ एक कपड्याचं स्टोअर आहे, तिथं कंपल्सरी नाही की तिथं सगळे कपडे असाल, पण आपल्याला लागणारे जर सगळे कपडे तिथं असाल तर तो कपड्याचा स्टोअर आपल्यासाठी काय झाला, युनिव्हर्सल स्टोअर किंवा युनिव्हर्सल सेट. जसं तुम्ही समजा किराणा वगैरे घ्यायला रिलायन्स शॉपमध्ये जाता किंवा मग डीमार्टमध्ये जाता, त्या ठिकाणी काय तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे, पण त्याच्यामध्ये पुऱ्या जगातल्या सगळ्या गोष्टी आहे का, नाही. मग तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर सगळ्या भेटत असेल त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट. इथं समजा मी ॲज्युम केला की माझ्यासाठी एक सेट आहे युनिव्हर्सल सेट. सो लेट यू इज इक्वल्स टू, पुन्हा ॲज्युम करू की लेट यू दिला आपल्याला, सेट दिला, सेटचे नंबर आपल्याला माहिती आहे कुठून कुठपर्यंत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे 10 आपले सेट आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे एक सेट आहे ए. आता या सेटची खासियत काय बघा, ए सेटमध्ये आपल्या कुठले एलिमेंट आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आणि 6. आता कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय होते, कॉम्प्लिमेंटचा अर्थ होते की जर मला एचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे तर एमधले एलिमेंट सोडून बाकी सर्व. ठीक आहे, याचा अर्थ काय होते, एमधले एलिमेंट्स सोडून बाकी सर्व. मग आता बाकीचे एलिमेंट कुठून येणार आहे, ऑब्वियसली आहे युनिव्हर्सल सेटमधून. म्हणजे जर माझ्याकडे 2 सेट आहे, एक युनिव्हर्सल त्याच्यामध्ये एक ए सेट आहे, तर एचा कॉम्प्लिमेंट काय राहणार आहे, एचा कॉम्प्लिमेंट सेट राहणार आहे एचे एलिमेंट सोडून. तर एचे एलिमेंट सोडून बाकी काय राहिलं बाहेर, 7 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 10 आहे. 7 8 9 आणि 10 हे तुमचे काय झाले, एचा कॉम्प्लिमेंट सेट. त्याला डिनोट कसं करतात, ठीक आहे, इथं लिहितो मी, कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज डिनोटेड म्हणजे दाखवतात कसं, डिनोटेड ॲज ए कॉम्प्लिमेंट, ज्याच्या जो करस तुम्ही सी लिहू शकता छोटासा, किंवा ए बार असं पण लिहिलं तरी ए कॉम्प्लिमेंट होते. काही ठिकाणी तुम्हाला असं ए डॅश पण दिसणार. तर हे काय झालं आपला कॉम्प्लिमेंट, हे दर्शवाचा प्रकार झाला. तर ए कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय होते की एमधले सोडून बाकी सर्व. म्हणजे हे जे व्हाईट बॉक्समध्ये आहे, ए तर आपल्या येलो कलरचं आहे, तर येलो कलर सोडून जे व्हाईट बॉक्समध्ये आहे ते आपलं काय झालं, ए कॉम्प्लिमेंट. तर आता आपण डेफिनेशन लिहून घेऊ एकदा. सो डेफिनेशन काय होणार, इट्स अ डेफिनेशन ऑफ कॉम्प्लिमेंट. इट इज अ सेट ऑफ एलिमेंट्स. कारण की कॉम्प्लिमेंट जरी असेल तरी शेवटी काय होतं, एक सेट आहे. इट इज अ सेट ऑफ एलिमेंट्स विच कन्सिस्ट म्हणजे असणे, विच कन्सिस्ट ऑफ एलिमेंट्स विच आर, जे कुठे आहे, विच आर इन यू म्हणजे युनिव्हर्सल सेट, बट नॉट इन ए. म्हणजे एमध्ये नाही पण कशामध्ये आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये. बेसिकली इन युनिव्हर्सल सेट बट नॉट इनसाइड ए, म्हणजे ए सेटमध्ये नाही आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. ठीक आहे, आणखी उदाहरण बघून घ्यायचे. सपोज आपल्याजवळ हा एक सेट आहे, इथे पण काय लिहू शकतो तुम्ही बघा, वाय सेट आपल्याकडे आहे. वाय सेटमध्ये काय आहे, ए आहे, बी आहे, सी डी आणि ई. ठीक आहे, मग वायचा कॉम्प्लिमेंट काय होणार, वायचा कॉम्प्लिमेंट म्हणजे जे वायमध्ये सोडून बाकी सगळे. आता वायमध्ये सोडून बाकी काय, एक्स. आता कोणी म्हणा सर इथे एक्स दिला आहे, युनिव्हर्सल सेट नाही आहे. तर साधी गोष्ट आहे की जिथून आपण हे लेटर्स घेतलेले आहेत त्या लेटर्ससाठी हा एक्स काय झाला, युनिव्हर्सल सेट. तर कॉम्प्लिमेंट पण काय होणार की वायमधले सोडून सगळे एलिमेंट जे युनिव्हर्सल सेटमध्ये. तर वायमधले ए बी सी डी जर ई सोडलं तर बाकी काय राहिलं कॉम्प्लिमेंटमध्ये, ते झालं आपलं वाय कॉम्प्लिमेंट, एफ जी एच आय जे आणि के. हा झाला वायचा कॉम्प्लिमेंट. आता काही बेसिक प्रॉपर्टीज आपण समजून घेऊ. काय तर खूप सिम्पलशा प्रॉपर्टीज आहे.
आहे. बेसिक प्रॉपर्टीज बघा, पहिली प्रॉपर्टी वाय आणि वायचा कॉम्प्लिमेंट माहीत आहे, तर वाय आणि वायचा कॉम्प्लिमेंट आहे. तर जर समजा मी वायचा कॉम्प्लिमेंट आहे त्याचा अजून एक कॉम्प्लिमेंट घेतला, वायच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे आता पहिले बघा, पहिले वायचा कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला काय भेटला, हा सेट भेटला, हा वायचा कॉम्प्लिमेंट आहे. इथे आहे FGHIJK. आता त्याचा पण कॉम्प्लिमेंट म्हणजे हा नाही पाहिजे, म्हणजे जर हा नाही पाहिजे तर बाकी काय भेटान, परत वाय भेटान. तर वायचा कॉम्प्लिमेंट काय असते, परत वाय. ही पहिली प्रॉपर्टी आपल्याला भेटली. वायचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असते, वाय. ही पहिली प्रॉपर्टी. सेकंड केसमध्ये समजा माझ्याकडे हा पूर्ण एक युनिव्हर्सल सेट आहे इथे, ठीक आहे. एक माझ्याकडे आहे युनिव्हर्सल सेट. आता जर मला युनिव्हर्सल सेटमधला काहीच नाही पाहिजे, हा युनिव्हर्सल सेट आहे पण युनिव्हर्सल सेटमधला काहीच नाही पाहिजे, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये तुमचं सगळं होतं तर तुम्हाला काय भेटलं, काहीच नाही. काहीच नाही म्हणजे कोणता सेट असते, नल सेट. नल सेट म्हणजे फाय. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट काय असणार, नल सेट. मग जर तुम्हाला काहीच नाहीचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं असेल तर काहीच नाही म्हणजे काहीच नाही पाहिजे, त्याचा उलटं काय होईल, सगळंच पाहिजे. मग सगळं कुठे येणार, युनिव्हर्सल सेटमध्ये. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय होते, उलटा, रिव्हर्स, नाही, ते नाही पाहिजे, त्याच्या विरुद्ध सगळं पाहिजे, ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे, थोडासा सिम्बॉल अजून शिकायचा आपण, पण जाऊ द्या, असू द्या, तरी आपण लिहून घेऊ. तर बघा, जर आपल्याकडे हा युनिव्हर्सल सेट आहे आणि बाहेर काय असणार आहे, फाय. फायचा कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट फाय. आणि ह्या दोघाला जरी समजा आता हा वाय आहे, हा वाय आणि वाय कॉम्प्लिमेंट, ह्या दोघाला जर आपण दोघाचे जर एलिमेंट मिळवले, दोघाचे एलिमेंट ॲड केले, ह्या वाय आणि वायचा कॉम्प्लिमेंट, तर आपल्याला पूर्ण एक्स भेटला. वाय आणि वायचं दोन्ही जर समजा आपण काय केले, मिळवणे म्हणजे ॲड करण्यासारखी गोष्ट. तर दोघाचे एलिमेंट घेतलेत, काय भेटते आपल्याला, पूर्ण युनिव्हर्सल सेट भेटते. त्यासाठी मिळवण्यासाठी एक शब्द आहे, त्याला आपण युनियन म्हणतो. युनियन हळू समोर बघू आपण, पण तरी एक डेफिनेशन लिहून घेऊ की कुठलाही जर सेट असेल, समजा वाय आणि वाय कॉम्प्लिमेंटचा युनियन, तो किती असते, हमेशा युनिव्हर्सल सेट असते. चौथी प्रॉपर्टी. आणखी एक्स्ट्रा प्रॉपर्टी आपण ॲड करून टाकू की वाय आणि वाय कॉम्प्लिमेंट, हा वाय झाला आणि वाय सोडून बाकीचे सगळे आले. आता हे सोडून बाकीचं आलं, त्या दोघांमध्ये काही कॉमन राहू शकते का, शक्यच नाही, कारण की हे लाल डब्बामध्ये पाहिजे, लाल डब्बा सोडून बाकीचा जो दुसऱ्याला भेटला, त्या दोघांजवळ काही कॉमन राहणार आहे काय, काहीच कॉमन राहू शकत नाही. जेव्हा कुठलीही गोष्ट कॉमन राहत नाही त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन. दोघांमध्ये काहीही इंटरसेक्शन नाही, तर इंटरसेक्शन काही नाही म्हणजे तिथं काय असणार आहे, फाय. आता हे सगळं कसं होते हे आपण इंटरसेक्शनमध्ये बघू, जो याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे, तेव्हा आपण बघू इंटरसेक्शन्स ऑफ सेट अँड युनियन ऑफ सेट्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज. तर मी असं आशा करतो तुम्हाला समजलं असेल काय काय होतं आपल्याकडे, की युनिव्हर्सल सेट काय असते, त्याच्यामध्ये सेटचा कॉम्प्लिमेंट कसा असतो, कॉम्प्लिमेंटला आपण रिप्रेझेंट कसं करतो, आणि रिप्रेझेंट केल्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज, ठीक आहे. तर ठीक आहे, थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. होईल तेवढ्या लोकांपर्यंत रीच आउट करा. सगळ्यांच्यासोबत आपण आपला एक्सपिरियन्स शेअर करूया, ठीक आहे. थँक्यू.